इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत परराज्यातून आलेला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटख्यासह 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गाने मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नांदगाव सदो शिवारात समृद्धी महामार्गाचे एक्झिट टोल परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे अरमान शोहराब खान वय 20 वर्षे यास ताब्यात घेतले. सदर आरोपी हा फुटवेअर कंपनी व प्लास्टिक टॉयज कंपनीच्या नावाचे बनावट बिल तयार करून चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून SHKR रॉयल 1000 आशिकी सुपर कॅश गोल्ड VC5 DB सिग्नेचर कंपनीचे नावाचे सुगंधित गुटख्याचा 1,18,44,000 रुपये किमतीचा अवैध गुटखा, टाटा कंपनीचे ट्रक व इतर साहित्य साधने असा एकूण 1,53,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी अरमान खान यास अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे. यातील आरोपी हा गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करणार होता, तसेच सदर गुटख्याचे पुरवठादार व खरेदीदार कोण आहेत याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रकाश कासार, नितीन डावखर, मनोज सानप, रवी गौडी यांनी सदरची कारवाई केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.